So in today's session we will discuss about connection of ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता हा सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरचा स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये हे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा कंट्रोल नॉब आहे. याच्यामध्ये बघा 0 to 270 पर्यंतचा सप्लाय आहे. म्हणजे 0 व्होल्ट टू 270 व्होल्ट स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्याचं काम हे करतं. आणि याला आपण अशा पद्धतीचं कॉमन वाइंडिंग असते. ओके, अशा पद्धतीची कॉमन वाइंडिंग हा त्याचा सिम्बॉल आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा. तर इथे V1 सप्लाय व्होल्टेज आणि हे अशा पद्धतीचं आपण कनेक्शन केलं आहे. बघा ही बाकी बाजूला काढतो मी. हा ऑटो ट्रान्सफॉर्मर कर घ्या. तर हा ऑटो ट्रान्सफॉर्मर काय करेल, व्होल्टेज स्टेप अप किंवा स्टेप डाऊन दोन्ही करेल. आता हा सुरुवातीला आपण काय करू, इनपुट सप्लाय मोजून घेऊ. इनपुट सप्लाय म्हणजे हवाला सप्लाय. हा सप्लाय किती येते मोजायचं. पकड रे बाळ्या दर्शक असं. तर हे बघा आपल्याला इनपुट सप्लाय मोजायचं. किती इनपुट सप्लाय एकदा चेकआउट कर, सांग किती. 245.5 व्होल्ट. तर आपण दोन्ही साईडला काय करणार, 245.5 245.5 अशा पद्धतीचा इनपुट घेणार, कारण इनपुट आपण बदलत नाही आहे. ओके, 245.5 सगळीकडे तोच व्हॅल्यू घेणार आपण. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर इन स्टेप अप मोड. ऑटो ट्रान्सफॉर्मर काय करायचं आहे, स्टेप अप मोडमध्ये कनेक्ट करायचं आहे. तर आपण काय करू, याला स्टेप अप मोडमध्ये कनेक्ट करू. तर सगळ्यात पहिले आपण स्टेप अप मोडमध्ये किती व्होल्टेज आलं, 275. स्टेप अप मोडमध्ये 275 आलं. म्हणजे काय 245चं 275 मध्ये कन्वर्जन केलं. त्याच्यानंतर परत थोडं कमी व्होल्टेज घेऊ, किती आलं, 253. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 275 आलं. दुसरं व्होल्टेज घेऊ आपण, किती आलं समजा 265. त्याच्यानंतर परत 255, परत 258 अशा पद्धतीचे व्होल्टेज घेतले. तर हे V2/V1चा रेशो घ्यायचा. ओके, तर अशा पद्धतीने रेशो घेऊन तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन रेशो काढू शकतात. इकडं आता लो व्होल्टेज साईड, मग व्होल्टेज कमी करायचं आहे. तर 230 व्होल्टचं 245 व्होल्टचं आता आपण किती घेतलं आहे, 245चं 120 घेतलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय करू, 100 व्होल्ट घेऊन टाकू. त्याच्यानंतर आपण काय करू, 80 व्होल्ट घेऊ. त्याच्यानंतर आपण काय करू, 42 व्होल्ट घेऊ. तर सांगायचं तात्पर्य काय, की या ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू आपण स्टेप अप पण करू शकतो आणि स्टेप डाऊन पण करू शकतो. तर याचा फायदा काय, खूप साऱ्या ठिकाणी आपण हे वापरतो. खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे, खूप सारे कॉपर सेविंग आहे, कॉम्पॅक्ट साईज आहे. तर याच्यामुळं हे ट्रान्सफॉर्मर खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. आता आपल्या याचे कॅल्क्युलेशन करायचे, ट्रान्सफॉर्मर रेशो. आता स्टेप अप चेक करायचे. तर काय करणार आपण, 275 भागिले 245.5 किती, 1.12. 265 भागिले 245.5 1.07. तर हे काय येणार आहे, 1 पेक्षा जास्त येणार आहे. ओके, आणि आता याच्या उलट काय येईल, ट्रान्सफॉर्मेशन टर्न्स रेशो कमी येईल. बघा 120 भागिले 245.5 0.48. 100 भागिले 245.5 0.40. तर अशा पद्धतीने स्टेपअपसाठी हा ट्रान्सफॉर्मेशन रेशो 1 पेक्षा जास्त मोठा असतो आणि स्टेप डाऊनपेक्षा हा ट्रान्सफॉर्मेशन रेशो 1 पेक्षा कमी असतो. तर अशा पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण खूप साऱ्या ठिकाणी वापरतो, जे की स्टेप अप पण करते, स्टेप डाऊन पण करते. ओके, चला.